नमस्कार. निवडणूक म्हणजे काय? फक्त हारजीत नाही. निवडणूक म्हणजे लोकांचा आवाज, लोकांचा कौल, मतदार आणि उमेदवार यांच्यातला एक थेट संवाद. आज आपण अशाच एका महत्वाच्या संवादाचा म्हणजेच करवीरच्या निकालाचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत. आज आपण गोष्ट करणार आहोत महाराष्ट्रातील करवीरची. कोल्हापूरच्या मातीतला ग्रामीण भागाला जोडलेला हा मतदारसंघ. इथल्या लोकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जो कौल दिलाय ना, तो आपल्याला बरंच काही सांगून जातो. खरं तर हे एक कोडच आहे. फक्त 1976 मतं. इतक्या लहान फरकाने जेव्हा निकाल लागतो तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. लोकांचा विश्वास नेमका कशामुळे बदलतो? तो जिंकण्यामागे आणि गमावण्यामागे नक्की काय दडलेलं असतं? हेच आजच्या आपल्या विश्लेषणाचं केंद्रस्थान आहे. चला तर मग या निकालाच्या मुळाशी जाऊया आणि सुरुवात करूया करवीरच्या मतदारांपासून. ते किती जागरूक आणि राजकारणात किती सक्रिय आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे आकडे बघा. 2019 मध्ये 84% जास्त आणि 2024 मध्ये तर जवळपास 88% मतदान झालंय. हे काय साधे आकडे नाहीत. हे सांगतात की करवीरचे मतदार उदासीन नाहीत. ते आपल्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावतात. त्यांना आपल्या एका मताची किंमत चांगलीच माहीत आहे. तर या जागरूक मतदाराला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या चेहऱ्यांकडे बघावं लागेल. आम्ही याला चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. या सिद्धांतानुसार इथल्या मतदारांचे 4 प्रमुख गट किंवा चेहरे आहेत. प्रत्येकाच्या आशा, आकांक्षा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या समजून घेतल्याशिवाय निकालाचा खरा अर्थ लागणार नाही. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा चेहरा आहे उरास, म्हणजेच आपल्या ग्रामीण भागातला शेतकरी, आपला बळीराजा. त्यांच्या चिंता काय आहेत? पाण्याची टंचाई, ऊस आणि भाताला मिळणारा कमी भाव आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचं ओझं. त्यांचं प्रत्येक मत हे त्यांच्या रोजीरोटी आणि सन्मानाच्या लढाईचा एक भाग असतं. आता वळूया शहराकडे, दुसऱ्या चेहऱ्याकडे. हा आहे नगर, म्हणजे शहरातील नोकरदार आणि व्यापारी वर्ग. यांच्या समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. शहरातील वाहतूक कोंडी, गटार व्यवस्था आणि गावांचा कोल्हापूर शहरात समावेश होईल की काय ही भीती. इथे साहुराळ्याविरुद्ध ही भावना खूप महत्वाची ठरते, म्हणजे गावांची ओळख टिकवण्यासाठी चाललेली धडपड. आणि तिसरा चेहरा आहे भविष्याचा जनता, म्हणजेच आपली तरुणाई आणि वंचित समाज. त्यांना काय हवंय? त्यांना फक्त नोकरी नकोय, तर प्रतिनिधित्व हवंय. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी हव्यात, जेणेकरून त्यांना गाव सोडून बाहेर जावं लागणार नाही. त्यांचं मत हे भविष्यातल्या संधीसाठी असतं. म्हणजे बघा, जेव्हा इतके लोक मतदानाला बाहेर पडतात ना, तेव्हा प्रत्येक लहान-सहान तक्रारसुद्धा महत्वाची ठरते. आणि करवीरमध्ये नेमकं हेच झालं. लोकांच्या तक्रारी, त्यांच्या समस्या गेल्या काही वर्षांपासून वाढतच चालल्या होत्या आणि ह्याच तक्रारींनी निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदलून टाकलं. आता थोडं इतिहासात डोकावूया, कारण वर्तमानाची मुळं ही नेहमी इतिहासातच दडलेली असतात. गेल्या 3 दशकांमधले निवडणुकीचे आकडे आपल्याला एक स्पष्ट दिशा दाखवतात. या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. 1995 पासून 2024 पर्यंत 7 निवडणुकांचा हा प्रवास आहे. यात आपल्याला काही गोष्टी लगेच दिसतात. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सतत वर-खाली होत राहिली आहे. 2004 मध्ये तर एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला, जे दाखवतं की इथले मतदार प्रस्थापित पक्षांनाही धक्का देऊ शकतात. आणि प्रत्येक लढत ही अगदीच चुरशीची झालीय. आता थेट येऊया मुद्द्यावर. 2019 आणि 2024 इथेच सगळं गणित दडलेलं आहे. 2019 मध्ये काँग्रेसला जवळपास 53% मतं मिळाली होती. तीच मतं 2024 मध्ये 47% आली. हा जो जवळपास 5% फरक आहे ना, याच फरकाने निकालाचं संपूर्ण गणित ठरवलं. आणि हा फरक किती मोठा होता हे ह्या चित्रात अगदी स्पष्ट दिसतंय. कुठे 22,000पेक्षा जास्त मतांनी मिळवलेला विजय आणि कुठे अवघ्या 1,976 मतांनी झालेला पराभव. एका मोठ्या विजयापासून ते अगदी निसटत्या पराभवापर्यंतचा हा प्रवास त्या 5% फरकामुळेच झाला. हेच या निकालाचं सार आहे. मग असं का झालं? काय चुकलं? चला, या पराभवाची थोडी चिरफाड करूया. पक्षाची बलस्थानं कोणती होती आणि कोणत्या गोष्टी कमी पडल्या हे समजून घेऊया. प्रत्येक निवडणुकीत संधी आणि आव्हानं दोन्ही असतात. इथे संधी होती पक्षाच्या पारंपरिक मतदारांची आणि लोकांच्या मनात स्थानिक प्रश्नांवर असलेल्या रोषाची. पण या संधीचं सोनं करता आलं नाही. का?
कारण पक्षांतर्गत गटबाजी आणि संघटनात्मक थकवा हे कमकुवत दुवे ठरले आणि यावर कळस म्हणजे विरोधकांची एकजूट, जे सर्वात मोठं आव्हान ठरलं. ठीक आहे, समस्या तर कळल्या, पण आता पुढे काय? मतदारांचा विश्वास परत कसा मिळवायचा यावर फक्त चर्चा करून चालणार नाही. त्यासाठी एक स्पष्ट आणि कृतिशील आराखडा हवा. चला तर असाच एक 90 दिवसांचा आराखडा पाहूया. या आराखड्याचा आत्मा आहे विश्वास व विकास. हे फक्त 2 शब्द नाहीत, ही एक रणनीती आहे. याचा अर्थ सोपा आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करा आणि काम करून दाखवा. उमेदवाराला ग्रामीण हिताचा एकमेव विश्वासार्ह रक्षक म्हणून लोकांसमोर सादर करणं हा यामागचा उद्देश आहे. ही योजना 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा, पहिले 30 दिवस. लोकांमध्ये जा, फिरा, त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घ्या आणि त्याची नोंद करा. दुसरा टप्पा, पुढचे 30 दिवस. मित्रपक्षांना सोबत घ्या आणि योग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तिसरा, शेवटचा टप्पा, फक्त बोलू नका, प्रत्यक्ष कृती करा आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. पण ही योजना राबवण्यासाठी एक योग्य चेहरा लागतो, एक योग्य उमेदवार लागतो. तो उमेदवार कसा असावा? तो करवीरच्या मातीतला असावा, जो लोकांच्या भाषेत स्पष्ट मराठीत संवाद साधू शकेल, ज्याची प्रतिमा स्वच्छ असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो लोकांना तोडणारा नाही तर जोडणारा असेल. आता समारोपाकडे वळताना आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहूया, कारण करवीरचा हा निकाल आपल्याला भारतीय लोकशाहीबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकून जातो. करवीरच्या ज्या समस्या आहेत ना, पाण्याची टंचाई, शेतीचं संकट, तरुणांची बेरोजगारी, या फक्त करवीरपुरत्या मर्यादित नाहीयेत. हा संपूर्ण ग्रामीण आणि निमशहरी भारताचा आरसा आहे. खरं तर करवीरची कहाणी ही कुठेतरी संपूर्ण देशाचीच कहाणी आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक निसटता पराभव म्हणजे शेवट नाही, तो पूर्णविराम नाही, तो एक स्वल्पविराम आहे. थांबून, लोकांचं ऐकून आणि त्यातून शिकण्याची ही एक संधी आहे. प्रश्न फक्त एकच आहे की यावर प्रतिक्रिया काय असेल. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा धडा, जनादेश हा फक्त जिंकला जात नाही, तो मिळवावा लागतो, कमवावा लागतो. लोकांचा विश्वास आणि त्यांची मनं जिंकून तो मिळवावा लागतो. हेच करवीरचा कौल आपल्याला पुन्हा एकदा सांगत आहे. तुम्हाला जर लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा आम्हाला फोन करा 08042041602. राजकारणापलीकडचा उद्देश.